केंद्र सरकारने तिसरी भाषा सक्ती हा विषय सुरू केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषाला सक्ती अशा शाळेत सुरू झालेला होता। या विषयाला महाराष्ट्र मनसेने तीव्र विरोध केला होता। तरी सुद्धा या शाळेमध्ये सेंट मेरी शाळेमध्ये हिंदी भाषा सक्ती करण्यात येत आहे असं पालकांनी आमच्याकडे तक्रार केली होती। त्यानुसार आम्ही या ठिकाणी या शाळेमध्ये आलो, प्रिन्सिपल झेंडे मॅडमला भेटलो। ते बोलले असं काही नाही, आम्ही कंपल्सरी केलेलं आहे। मग त्यांना शिकायचाच आहे, मतलब विकायचं काय नाही, तो विषय तुमच्या ह्याच्यामधनं काढून टाका। पुन्हा मला ते तुमचं जेव्हा तुम्ही पालकांना कुठलंही पत्रक देणार त्याच्यामध्ये हिंदी विषय हा नाही पाहिजे असं सांगितलेलं। विशालजी, तुमचं काय म्हणणं? यांच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे, पालकांनी तक्रार केलेली आहे। हिंदी विषय कंपल्सरी नको करावा असं आम्हाला वाटतं की आमचे मुलं ऑलरेडी मराठीमध्ये बोलतात, हिंदीतही बोलतात आणि मराठी ही आपली मातृभाषा आणि हीच कंपल्सरी असली पाहिजे। आणि ज्यांना ऑप्शनल वाटतं त्यांनी घ्यावं, पण आमच्या मुलांना नको, कारण आम्ही आमचं शिक्षण जेव्हा आम्ही केलं तर आम्हाला 5वीपासून हिंदी होती। तर आता साहेबांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी तिथे ॲग्री केलेलं आहे की आम्ही कंपल्सरी करत नाही म्हणून। चारकोप विधानसभेतील अन्य जे शाळा आहेत त्यांनाही माझी विनंती आहे, आमचं पत्रक अशा प्रकारे त्या ठिकाणी जाणार आहे की तुम्ही जबरदस्ती हिंदीची सक्ती करू नका। पालकांच्या तक्रार जर आल्या तर आम्ही तुमच्या शाळेमध्ये येऊ। शाळा हे विद्येचं मंदिर समजतो, त्यामुळे आम्ही पहिलं शांततेने येऊन पत्रक देऊ आणि पुन्हा जर तुम्ही जबरदस्ती केली तर मग मनसे स्टालनी आम्हाला येऊन देऊ नका। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।